नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। अंगूर की चटणी किंवा द्राक्षांची चटणी ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते। लग्न कार्यात ही खाल्ली जाते, केली जाते। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे। ते छान गरम झालं, एक उकळी आली की त्यामध्ये मी पाव किलो द्राक्ष ती घालणार आहे। तर मी घेतलेली द्राक्ष ही खूप आंबट नाही आहेत, पिकलेली अशी द्राक्ष आहेत। पाण्याला उकळी आलेली आहे पहा। त्यामध्ये आता ही द्राक्ष स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ चोळून। आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली द्राक्ष पाण्यात घातलेली आहेत, गरम पाण्यात। आणि ती छान 2 ते 3 मिनिटापर्यंत छान ते उकळून घेणार आहे, द्राक्ष शिजवून घेणार आहे। द्राक्ष शिजायला फारसा वेळ लागत नाही, पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे। 1 चमचा तिखट घातलेला आहे, लाल तिखट, आणि गूळ घातलेला आहे। तर गुळाचे 2 मोठे तुकडे। तर आपलं हे अंदाजानुसार घालायचं, याला काही असं परफेक्ट प्रमाण असं काही नाही आहे। तर द्राक्ष जसे आंबट असतील त्या प्रमाणात गूळ, साखर। तर हे काळं मीठ घातलेलं आहे 1 चमचा। गूळ साखरेचं प्रमाण द्राक्षाच्या आंबटपणावरती असतं। तर मी घेतलेली द्राक्ष ही खूप आंबट नाही, त्यामुळे गूळ आणि आपल्या आवडीनुसार। तर हे छान 3 ते 4 मिनिटापर्यंत शिजवून घेतले। शिजल्यानंतर गूळ पातळ झालेला आहे, ते बारीक थंड झालेलं आहे आणि ते मिक्सरमधनं मी फिरवलेलं आहे पहा। तर हे काढून घेतलेलं आहे मिक्सरमधनं। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशोप ती घालून परतवून घेते। ते छान फुललं की त्यामध्ये द्राक्ष आहेत, हे 150 ग्रॅम तरी द्राक्ष आहेत, ती अर्धी करून घेतलेली आहेत। तर साधारण या चटणीसाठी मी 400 ग्रॅम द्राक्ष घेतलेली आहेत, वापरलेली आहेत। तर ही द्राक्षांचे अर्धे तुकडे केलेले आहेत आणि हे 4 मिरे घेतलेले आहेत, ते तुकडे करून घेतले। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, हे छान परतवून घेते। आणि त्यामध्ये आता 2 चमचे साखर ती घातलेली आहे। तर साखरेचा हा पाक होईपर्यंत, छान साखर विरघळेपर्यंत हे द्राक्ष शिजवून घ्यायचे आहेत। जिरं, बडीशोप, हळद आणि मिरं, तर ते मी घातलेलं आहे आणि साखर घातलेली आहे, हळद घातली आहे। तर हे सर्व छान, आता 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे, रंग येतो। आणि 1 पांढरं मीठ घातलेलं आहे, आपलं साधं मीठ। आणि हे मिक्सरमधनं फिरवलेलं ते घातलेलं आहे। तर हे सर्व छान मिक्स करून घेते आणि एक 5-6 मिनटापर्यंत छान शिजवून घेते। आणि साखर आणि गूळ याचा छान पाक तयार होईल, द्राक्षसुद्धा छान मऊ होतील, तोपर्यंत एक 6 ते 7 मिनटापर्यंत शिजवून घेते। छान शिजलेलं आहे पहा। आणि आता ते सर्व्हिस बाउलमध्ये काढायची वेळ झालेलीच आहे पहा। अगदी छान रंग आलेला आहे आणि लवकरसुद्धा होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे आणि लग्न कार्यात ही केली जाते। तर आपणसुद्धा ही करून पाहावी घरी। आणि अशी आंबट गोड चटपटीत अशी द्राक्षांची चटणी आपणसुद्धा करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।